भिवंडी तालुका के बापगांव आमने पड़घा राज्य मार्ग नंबर 81 पर सड़क की हालत इस समय बहुत खराब है। सड़क पर बड़े बड़े गड्ढे होने की वजह से ड्राइवर, स्कूली छात्र, बुजुर्ग, दिव्यांग, यात्री और गांव वालों को बहुत परेशानी हो रही है। बारिश की वजह से इन गड्ढों में पानी जमा हो जाता है, इसलिए गड्ढों का अंदाजा नहीं लगाया जा सकता। इस वजह से 2 पहिया और 4 पहिया वाहन चलाने वालों को एक्सीडेंट का खतरा बना रहता है। सड़क ठीक करने की बार बार मांग करने के बाद भी समस्या का समाधान नहीं हो रहा है, इसलिए अब गांव वाले गुस्से में आ गए हैं। जयंत दलवी के साथ कॉमरेड रमेश गायकवाड़, डॉक्टर घनश्याम पाटिल, विजय पाटिल, विश्वपाल केने, राजेश पाटिल, मनोहर केने, सुभाष दलवी, विजय काकड़े, संदीप जाधव और गांव वालों ने स्टेट रोड 81 पर बने गड्ढों को तुरंत भरने और सड़क को पक्के तौर पर ठीक करने की मांग को लेकर भूख हड़ताल करने का फैसला किया है। ये देखना अहम होगा कि प्रशासन स्टेट रोड 81 पर बने गड्ढों की इस समस्या का समाधान कब करेगा। संगनमताने फक्त पैसे खाण्यासाठी फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जाते। नागरिकांना अक्षरशः त्रास आहे। आता तुम्ही स्वतः बघितलं असेल, येताना अक्षरशः गाड्या आपल्या पाठीमागे जो खड्डा आहे त्या पाठीमागच्या खड्ड्यामध्ये अक्षरशः 2 गाड्या पलटी झालेल्या आहेत आणि अक्षरशः लोकांची जी येण्या जाण्याची गैरसोय होते, या गैरसोयीबद्दल शासन अतिशय निष्क्रियपणे आणि निर्दयीपणे वागत आहे। शासनाला कुठल्याही प्रकारचं या रस्त्याशी पडलेलं नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा संबंधित खात्याचे मंत्री असतील, या सगळ्यांनाही कुठल्याही प्रकारचं घेणं देणं या रस्त्याच्या बाबतीत नाहीये। माझं नाव कॉमरेड रमेश गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मी काम करतो मुरबाडमध्ये। आणि या रस्त्यातून येत असताना मी आणि माझे मित्र आम्ही दोघेजण बाईकवरून पडल्यानंतर आमच्या गोष्ट लक्षात आली की आम्हाला जर इतका त्रास होतो तर सामान्य माणसाला किती त्रास होत असेल। तर सामान्य माणसाची, या परिसरातल्या सामान्य लोकांची व्यथा ही शासनाकडे मांडावी म्हणून आम्ही तात्काळ आम्ही पत्रव्यवहार केला। एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पत्र लिहिलं, अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहिलं, महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला पत्र लिहिलं, शिवेंद्रराजे भोसले यांनाही पत्र दिलं आणि सचिवांना प्रत्यक्षात भेटलो मी। सचिवांनी मला सांगितलं की त्यांना फोटो दाखवले सगळे की अशी दयनीय अवस्था आहे, लोक रोज हाल भोगतात। या रस्त्याला प्रवास करणारे त्रस्त प्रवासी, वयोवृद्ध, आमचे माता पिता, शाळा कॉलेज जाणारी मुलं, आमच्या महिला, या सर्वांना त्रास भोगावा लागतो। तर प्रत्यक्षात लोक कोणी काय बोलत नाही, त्यांच्यामध्ये अगोरी उदासीनता आहे। ही उदासीनता आणि निष्क्रियतेच्या विरोधामध्ये आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून कळवलं की आपण तात्काळ हे या रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने तात्काळ ते बुजवा आणि या गेल्या 3 वर्षामध्ये जो काही खर्च केला, आपण जो काही तात्पुरता खर्च केला त्याचा आम्हाला हिशोब द्या, त्याची सत्य माहिती द्या। नंतर ज्यांनी या अपघातात जी लोक जखमी झाले, जे मरण पावले, त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अशा आम्ही सरकारकडे मागण्या केल्या। आणि म्हणून सरकार लक्ष देत नाही म्हणून आम्ही हा उपोषणाचं एक शेवटचा आम्ही हत्यार उपोषण। मी डॉक्टर घनश्याम पाटील, माझं इथे बाजूला पिसे डॅम म्हणून गाव आहे आणि रोज या रस्त्याने मी प्रवास करतोय। एक 8 दिवसापूर्वी माझ्या गाडीला याच ठिकाणी अपघात झालेला होता। अचानक खड्ड्यामुळे समोरची गाडी थांबली आणि माझी गाडी मागून धडकली। असे अपघात या ठिकाणी रोज होत आहेत। कित्येक लोक जखमी झाली, कित्येक लोक मृत्यू पावली, परंतु या गेंड्याच्या कातडीच्या शासनाला अजूनपर्यंत जाग येत नाहीये। थातूर मातूर उत्तरं देऊन या रस्त्याला थुकपट्टी लावायची, अगदी डांबर न वापरता माती आणून टाकणं, असे प्रकार वारंवार झाले। कित्येक कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च केले, परंतु ही रस्ता अजूनपर्यंत दुरुस्त नाही। आज तुम्ही या रस्त्याने आलेला असाल, बघितलं तर किती खड्डे पडलेले आहेत आणि या भागातील रोजचे जे नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, स्त्रिया आहेत, यांना इतका प्रचंड त्रास होतोय की त्यांना इतकं जगणं अक्षरशः नको झालंय। आमचे आमने ग्रामस्थ अक्षरशः या रस्त्यामुळे आणि होणाऱ्या ट्रॅफिकमुळे बेजार झालेले आणि शासन अगदी अर्ज विनंती आम्ही वेळोवेळी केल्या, परंतु गेंड्याच्या कातडीच्या शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही। म्हणून आम्ही शेवटचं असं म्हणून या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे जर उपोषणाची दखल जर घेतली नाही तर येत्या 10 दिवसात आम्ही प्रचंड मोठा रास्ता रोको या ठिकाणी करणार आहोत। शासनाने जो या भ्रष्टाचार, अगदी महाराष्ट्राला जी रस्त्यांच्या बाबतीत भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा राज्य महामार्ग 81 जो कल्याण ते पडगा आहे। अक्षरशः कोट्यावधी रुपये खर्च करून पण या रस्त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित देखभाल होत नाही।
10 दिवसांनी खड्डे आहेत तसे होतात। अगदी तुमच्या 2 मिनिटावरच्या हाकेच्या अंतर जर तुम्ही बघाल तर प्रचंड मोठा खड्डा आहे आणि इथे रोज नागरिक बाईकवाले कारवाले अक्षरशः तिथे जीव घेणा प्रवास करतायत। दुसरा आमचा महत्वाचा मुद्दा असा आहे की बाजूला 75,000 कोटी बनवून तुम्ही समृद्धी महामार्ग बनवला, पण इथे जे रोजचे लोकल आमचे ग्रामस्थ प्रवास करतात त्या रस्त्याला तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही का? म्हणजे आम्ही तुमच्या दृष्टीने माणसं नाही आहेत का? तुम्हाला नागपूरहून येण्यासाठी तुम्ही प्रचंड असा सुसज्ज असा रस्ता बनवला, पण आमचा रोजचा प्रवास करणारा इथला सर्वसामान्य नागरिक त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये का? आमचे किड्या मुंगीसारखी माणसं इथे मरतायत, त्याची तुम्ही दखल घेणार की नाही? हाच आमचा या ठिकाणी प्रश्न आहे।